हॅलो फ्रेंड, आपण इथं घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि ह्यात टाकलेलं आहे टमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर आणि थोडेसे पांढरे तीळ आणि हे अशा प्रकारचं बॅटर करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बनवायचं आहे हे तर धिरडं. पहिले जुने लोक बनवत होते. इथं आपण ठेवलेला आहे तवा तापायला आणि त्याच्यावर सोडलेलं आहे तेल. आता ह्या प्रकारे आपण पळीच्या साहाय्याने सोडून घेऊया. या प्रकारे आपण सोडून घेतलेलं आहे, पाहून घ्या. आता आपण तेल टाकून घेऊया. इथं मी ठेवलेला आहे डोश्याचा तवा. आता आपण पलटून घेऊया. बघा ह्या प्रकारे दिसणार आहे. छान असं शेकून घ्यायचं, कारण की गव्हाचं पीठ आहे. आता आपण दुसरं अंग शेकून घेऊया. बघा छान असं शेकलेलं आहे. आता परत एकदा पलटूया. छान असं करपून शेकलेलं आहे आपलं हे धिरडं. कलर कसा छान आलेला आहे पाहून घ्या. आपले धिरडे तयार आहेत खाण्यासाठी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.